पण काही करून या हलाल सर्टिफिकेशनसाठी या जमात उलेमा हलाल फाउंडेशनला एक भरभक्कम रक्कम मिळावी, आपल्याकडून मिळत राहावी कायमस्वरूपी. कारण जोवर आम्ही ते प्रॉडक्ट बनवतोय तोवर तुम्हाला त्या हलाल सर्टिफिकेशन वापरायचं आहे. त्यामुळे त्या हलाल सर्टिफिकेशनची एक प्रकारची रॉयल्टी त्यांना द्यावी लागते, ती देत राहायची. हा जो काही कावा आहे ना, काल तर नुसतं संस्था जिहाद मी तुमच्या समोर मांडला होता. आज या हलाल सर्टिफिकेशन गोकुळच्या प्रॉडक्टला, म्हणजे गोकुळ एक मराठमोळं दूध उत्पादक संघ असलेला आणि त्यातून निर्माण होणारे जे काही दूध असतील, दही असतील, लोणी असेल, ही जी काही प्रॉडक्ट्स आहेत त्यासाठी हलाल सर्टिफिकेट का म्हणून अनिवार्य आहे. यातल्या कुठल्या गोष्टी, किती पदार्थ हे आखातात जाऊन विकले जातात, गल्फ कंट्रीजमध्ये विकले जातात, याचा हिशोब गोकुळचे संबंधित जे कोणी आहेत मायबाप ते देतील का सामान्य माणसांना? नमस्कार मित्र. कालच आपण कोल्हापूरच्या गोकुळ या दूध उत्पादक संघाबद्दल एक टॉपिक मांडला होता. गोकुळमध्ये चाललेला भ्रष्टाचार आणि या गोकुळात ज्या पद्धतीनं हे भ्रष्टाचारी नांदतायत अक्षरशः, तर तो आपल्यासमोर टप्प्याटप्प्यानं आणण्याचं मी मागे सुतोवाच केलं होतं. कालच्या व्हिडिओच्याही आधी मी एक व्हिडिओ केला होता, ज्यात मी तुम्हाला 2021 साली ज्या पद्धतीनं तिथं भर कोविडमध्ये PPE किट घालून संचालक मंडळाच्या निवडणुका कशा घेतल्या गेल्या होत्या त्याबद्दल सांगितलं होतं. आता हे जे काही चाललंय, तर कालच्या व्हिडिओत तुम्ही ते स्पष्टपणे तुमच्या लक्षात आलंच असेल की मी काय म्हटलंय, की कसंही करून संचालक मंडळावर यायचं. आणि संचालक मंडळावर का यायचंय? कारण गोकुळमध्ये जी काही मलई आहे, ती मलई ओरपण्यासाठी तर गोकुळच्या संचालक मंडळावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार अशा पद्धतीची जी महत्त्वाची पद आहेत, त्यावर असलं म्हणजे सोन्याहून पिवळं. पण निव्वळ त्या संचालक मंडळाचं सभासद जरी असलं तरी बरंच काही आपल्याला लाटता येतं. त्यामुळे एकंदरच या संचालक मंडळात शिरण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची, नेत्यांची अहमहिका लागलेली असते. आता हा सर्वपक्षीय भ्रष्टाचार जो आहे, त्या भ्रष्टाचारामध्ये काही वर्षांपासून त्या एकंदर कार्यपद्धतीला इस्लामीकरणाचा एक रंग चढू लागला होता, हिरवा रंग चढू लागला होता, जेव्हापासून हसन मियाँ मुश्रीफ हे जेव्हा गोकुळमध्ये एंटर झाले. तर या हसन मियांनी जे काही उद्योग केले ते काल मी तुम्हाला दाखवले, की किती अशा बेनामी बोगस संस्था आहेत, जे त्यांच्याच नावाच्या एकेका गावात 2-2, 3-3 अशा दूध उत्पादक संघ दाखवून मतदार यादी वाढवणं, फुगवणं आणि त्यांच्या जोरावर अनभिषिक्त सम्राट बनणं गोकुळचं. आता हा झाला एक प्रकारचा जो काही त्यांचा अजेंडा होता, तो मी तुमच्या समोर मांडला होता, संचालक मंडळात घुसण्याचा. आता तुम्हाला एक गंमत सांगतो, की या भारतात, महाराष्ट्रात, मुंबईत, कोल्हापुरात, पुण्यात, ठाण्यात जिथे कुठे छोटे छोटे उद्योग आहेत, जे काहीतरी फूड अँड ड्रग्सशी संबंधित आहेत, म्हणजे खाद्यपदार्थ बनवतात. आता जर आपण गोकुळबद्दल बोलतोय तर दुधापासून बनणारे दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दूध, दही, लोणी, मग ते पाश्चराइज बटर असेल, सॉल्टेड बटर असेल, व्हाईट बटर असेल. मग काय होतं, की यात नंतर काही मंडळी पुढे जाऊन त्यांच्याकडचा जो पुरवठा वाढला, की मग लोकांना पुरवलं जाणारं दूध, जे आपण पॉलिथिनच्या पिशव्यांमधून अर्धा लिटर, 1 लिटरच्या ह्याच्यात बाजारात मिळतात आपल्याला, त्याचा पुरवठा. मग त्यानंतर आता ते टेट्रा पॅक आले, त्या टेट्रा पॅकमधून तो दुधाचा म्हणजे कच्चं दूध जे पुरवलं जातं, त्यात 2 प्रकारचं असतं, मलई विरहित आणि मलईवालं. आता हे सगळं आपल्याला सामान्य ज्ञान जे आहे ते वाचून, बघून आणि दैनंदिन व्यवहारात आपणही दूध विकत घेतो, त्यामुळे आहेच म्हणा. पण उरलेल्या दुधाचं काय? तर उरलेल्या दुधाची भुकटी केली जाते, मिल्क पावडर. आणि मग ती मिल्क पावडर वगैरे बाजारात विकली जाते. बरेचसे लोक जे असतात, बॅचलर्स असतात, काही तान्ही मुलं असतात, ज्यांना आईचं दूध पाजता येत नसतं, अशांना त्या मिल्क पावडरचं दूध पाजलं जातं. ही मिल्क पावडर तुम्हाला प्रवासात कामाला येते, किंवा ही मिल्क पावडर तुम्हाला परदेशात पाठवता येते. जे व्यवसायच करायचा झाला तर ती एक्सपोर्ट करता येते. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण मी दुग्धजन्य पदार्थांबद्दल बोलता बोलता आपण थोडंसं बाजूला येऊया. हल्दीराम असतील, चितळे बंधू असतील, इतर जे काही असे फरसाणवाले जे मोठमोठे ब्रँड्स आहेत,
म्हणजे कंदोई ब्रदर्स म्हणून एक राजकोटचा एक पेढेवाला आहे. असे खूप कोलकात्याची मिठाई आहे, हैदराबादचा तो अली सुलेमान आहे. बरेच लोकं म्हणजे नानकटाईपासून अनेकविध पदार्थ म्हणजे हल्दीरामची ती स्पेशल भुजिया, आलू भुजिया, हल्दीरामचा चिवडा, मग आपल्या चितळ्यांची भाकरवडी असेल, कचोरी असेल, बऱ्याच गोष्टी आहेत. आता अनेकविध असे जे काही पदार्थ आहेत ते जेव्हा भारताबाहेर पाठवले जातात, परदेशात यापूर्वी हे सगळे पदार्थ पाठवण्यासाठी त्यांचं परदेशातल्या FMCG स्टँडर्डायझेशनचं एक डिमार्केशन असायचं. मग त्यानुसार हा जो माल आहे तो त्यांच्या देशात कन्झ्युम केला जाऊ शकतो का? त्या क्वालिटीचा आहे का? हे तपासायला तिथं काही लोक बसलेले असायचे. त्यांचं एक मंत्रालय असायचं आणि त्यांनी एकदा मान्यता दिली, की हे प्रॉडक्ट्स आपले जे आहेत ते त्यांच्या बाजारात, त्या देशातल्या बाजारपेठांमध्ये अगदी सहज मिळायला लागले. आता तुम्ही गंमत बघा, हेच सगळे पदार्थ जेव्हा आखाती देशांमध्ये म्हणजे गल्फ कंट्रीजमध्ये जेव्हा विकायला नेले जातात, तेव्हा या सगळ्या उत्पादनांना एक वेगळं सर्टिफिकेशन असणं गरजेचं असतं. त्याला हलाल सर्टिफिकेट म्हणतात. हलाल आणि हराम या पद्धतीच्या 2 गोष्टी असतात इस्लाममध्ये आणि हलाल पद्धतीनं जे काही बनवलं जातं तेच कन्झ्युम करायचं असं त्यांचा धर्म सांगतो. त्यामुळे हलाल सर्टिफिकेशन गरजेचं असतं आखाती देशांसाठी. आता हे हलाल नेमकं काय असतं? मग हलालच्या नेमक्या नियम, शर्ती, अटी या काय आहेत? कुठल्या क्रायटेरियामध्ये हलाल मोजलं जातं? त्याचा मापदंड काय? त्याची मानकं काय? याबद्दल कधी कुठे कसल्याही प्रकारचा खुलासा केलेला गेलेला नाही. आणि हे सर्टिफिकेशन देतं कोण? तर जमात उलेमा हलाल फाउंडेशन या नावाची एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि या कंपनीबद्दल मी आज बोलत नाही, यापूर्वी बोललो होतो, की या कंपनीनं या हलाल सर्टिफिकेशनच्या माध्यमातून मिळालेला जो पैसा आहे, तो पैसा कसा कुठे म्हणजे ते मनी लॉन्ड्रिंग आणि त्याचं जे काही ट्रेल जो शोधला गेला आहे, तो कुठेतरी दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी वापरला जात होता. अशी उदाहरणं आपल्या समोर आली होती. मग आज गोकुळसारखं एक प्रॉडक्ट आहे आपलं महाराष्ट्रातलं, कोल्हापूरसारख्या रांगड्या जिल्ह्यातलं, जिथं दूध दुभत्यांचा जिल्हा हा बनण्यामागे शाहू महाराजांसारख्या थोर व्यक्तीचा हात होता. या मातीतल्या पैलवानकीला कुठेतरी खतपाणी मिळावं, बळ मिळावं म्हणून त्यांनी दूध दुभत्यांना अशी खुली छूट दिली होती. नाक्यांवर त्यांनी तिकट्या उभ्या केल्या होत्या, म्हणजे त्याला तिकटी म्हणतात, दूध तिकटी. आता अशा एका तिकटीवर मीही गेलो होतो जेव्हा कोल्हापूरचा दौरा करत होतो. मी त्यावर व्हिडिओही केला आहे, की जिथं गाई म्हशी यांचं धारोष्ण दूध ताजं काढून तांब्याभर, कळशीभर, ग्लासभर जसं तुम्हाला पिता येईल तसं ते पिता यावं, ही सोय शाहू महाराजांनी केली होती, जे तालमीला पैलवानकी करायला यायचे त्यांच्यासाठी. पुढे जशी ही तालीम संस्कृती हळूहळू कमी होत गेली, पैलवानकी कमी होत गेली, तशा या तिकट्या हळूहळू नाहीशा होत गेल्या, लुप्त पावल्या. पण तरी काही तिकटी या कोल्हापूर शहरात आपल्याला पाहायला मिळतात. त्यातल्याच एका तिकटीवर जाऊन मीही एक ग्लासभर ते धारोष्ण दूध पिऊनही आलो होतो. तर दूध आणि पैलवान, कोल्हापूरची रांगडी माती, ती सगळी पैलवानकीची कुस्त्यांची जी परंपरा आणि हा सगळा एकंदर जो काही याचा मेळ घातला, तर यात कुठेच इस्लाम किंवा मुसलमान हे एंटर होताना दिसत नाहीत आपल्याला. उलट गाय, म्हैस हे सगळे जे काही गोवंश आहेत, हे कापून खाणारे लोक हे आता सरकारनेच बंदी घातली म्हणून यांचे वांदे होतात. मग चोरी छुपे हे उद्योग सुरू असतात, तर बीफ कुठून तरी क्रिएट करण्याचे, आणि त्यामागे आपले गौरक्षक आपली दिवस रात्र एक करून ते गोवंश हत्या रोखण्यासाठी धडपडत असतात. हा एक वेगळा विषय आहे. पण ज्यांचा काही संबंधच नाही, मी कालही बोललो होतो, ज्यांचा काही संबंधच नाहीये, जे गाई म्हशी हा अख्खा जो गोवंश आहे तर कापून खाणाऱ्यांमधले लोक आहेत, त्यांचा दुधाच्या धंद्याशी, दूध विक्री करण्याच्या उद्योगधंद्याशी काय संबंध? तरी हे लोक त्यात घुसलेत, विशेषतः हे हसन मियां मुश्रीफ. आणि त्यांनी आता गोकुळसारख्या प्रॉडक्टला त्यांनी हलाल सर्टिफिकेशन अनिवार्य करून घेतलंय. गोकुळचे 4 प्रॉडक्ट्स आहेत.
एकतर गोकुळचं टेबल बटर, एकतर गोकुळचं पाश्चराइज बटर, गोकुळचं घी आणि मिल्क पावडर. आता हे सर्टिफिकेशन घेताना कसं असतं, की तुम्ही या 4 वस्तूंसाठी सर्टिफिकेशन घेतलं, त्यांची जी ठरलेली रक्कम आहे तुम्हाला ती द्यावी लागते आणि त्यानंतर तुम्ही ती वस्तू आखातात पाठवताय की नाही किंवा ती नेमकी तीच वस्तू हलाल सर्टिफिकेशनसह ती गल्फ कंट्रीत विकायला पाठवताय की नाही, हे ना ते हलाल जे आहे, जमात उलेमा जे आहे ते बघतं, ना अजून कोणी बघतं. पण काहीही करून या हलाल सर्टिफिकेशनसाठी या जमात उलेमा हलाल फाउंडेशनला एक भरभक्कम रक्कम मिळावी आपल्याकडून, मिळत राहावी कायमस्वरूपी. कारण जोवर आम्ही ते प्रॉडक्ट बनवतोय तोवर तुम्हाला त्या हलाल सर्टिफिकेशन वापरायचं आहे. त्यामुळे त्या हलाल सर्टिफिकेशनची एक प्रकारची रॉयल्टी त्यांना द्यावी लागते, ती देत राहायची. हा जो काही कावा आहे ना, म्हणजे काल तर नुसतं संस्था जिहाद मी तुमच्यासमोर मांडला होता. आज या हलाल सर्टिफिकेशन गोकुळच्या प्रॉडक्टला, म्हणजे गोकुळ एक मराठमोळं दूध उत्पादक संघ असलेला आणि त्यातून निर्माण होणारे जे काही दूध असतील, दही असतील, लोणी असेल, हे जे काही प्रॉडक्ट्स आहेत, त्यासाठी हलाल सर्टिफिकेट का म्हणून अनिवार्य आहे? यातल्या कुठल्या गोष्टी, किती गोष्टी, किती पदार्थ हे आखातात जाऊन विकले जातात, गल्फ कंट्रीजमध्ये विकले जातात. याचा हिशोब गोकुळचे संबंधित जे कोणी आहेत मायबाप ते देतील का सामान्य माणसांना? तर नाही देणार. हा सगळा आतबट्ट्याचा व्यवहार आहे, आतल्यात सगळी चाललेली लूट आहे. ही गोकुळच्या दुधावरची मलई ओरपण्याचा हा जो काही प्रकार आहे तो चाललेलाच आहे, तोही तुमच्या समोर मांडलाय. संस्था जिहाद कशा प्रकारे होतो तोही मांडलाय. पण आता हा हलाल जिहाद, नवीन हलाल सर्टिफिकेशनचा जिहाद. काय गरज आहे गोकुळच्या प्रॉडक्टला हलाल सर्टिफिकेट मिळवून त्यांना उगाचचे ते लाखो रुपये देण्याची? आता ही संस्था जी आहे जमात उलेमा, ती काय करते हे पैसे घेतल्यानंतर हेही माहिती आहे. NIA ने तपास केला होता या संस्थेचा आणि त्यांचे कुठेतरी संबंध आढळले होते दहशतवादी संघटनांसोबत. मग असे हलाल सर्टिफिकेशन गोकुळच्या प्रॉडक्टला कोणी घ्यायला लावले याची चौकशी आमचं राज्य सरकार करेल का? आमचे जे कोणी दुग्ध विकास मंत्री आहेत ते करतील का? माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी करतील का? हा माझा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हीही यापुढे एम्प्लिफाय करा. प्रत्येक कमेंट्समध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारणं गरजेचं आहे, की गोकुळसारख्या एखाद्या दुग्धजन्य प्रॉडक्टला जे आपल्या महाराष्ट्रात तरी पोचतंय का कानाकोपऱ्यात? हा सवाल मी काल विचारला होता. अमूल गुजरातचं जे प्रॉडक्ट आहे ते अख्ख्या देशभर पसरलेलं आहे. कदाचित अमूलचं आईस्क्रीम, इतर सगळ्या गोष्टी या भारताबाहेरही जातात. गोकुळचं कुठलं प्रॉडक्ट भारताबाहेर विकलं जातं हे आधी लोकांना सांगा. मग ते आखाती देशांमध्ये, गल्फ कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात पाठवलं जातंय असं जर असेल आणि तिथे जर अनिवार्य आहे, कारण सगळ्यांनाच अनिवार्य आहे, तिकडे त्यांनी हलाल सर्टिफिकेशन नसेल तर ते घेतच नाहीत प्रॉडक्ट. त्यावेळेला ठीक आहे, की बाबा गोकुळ आमचं तिथे फार खपतं, मग हलाल सर्टिफिकेशन गरजेचं आहे. पण तसं नाही आहे. त्यामुळे हा जो काही झोल आहे, परत एक मोठा झोल, तो सरकारनं, तपास यंत्रणानं नीट निरखून पाहायला हवा. आणि हा ज्या पद्धतीनं याचं इस्लामीकरण सुरू झालंय ना, गोकुळसारख्या महाराष्ट्रातल्या एका मराठमोळ्या दुग्धजन्य व्यवसाय करणाऱ्या संस्थेचं, दूध संघाचं ते इस्लामीकरण सुरू झालंय आणि हा एक वेगळाच प्रकारचा जिहाद दिसतोय मला. या जिहादवर तोंड उचकटून कोणी बोलणार आहे का? आणि जो कोणी बोलतोय त्याला दाबण्याचे प्रयत्न सरकारमधून होत आहेत. हा एक नवा शोध लागलाय, त्यावरही मी बोलणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये. त्यामुळे आज हा जो काही प्रकार आहे हलाल सर्टिफिकेटचा मी तुमच्यासमोर मांडलाय, त्यावर तुम्ही अतिशय तीव्रतेने व्यक्त व्हावं. तुमच्या कमेंट्स अपेक्षित आहेत मला. त्यामुळे मी तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.